नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांनी ग्रेव्हियन्स अप्लाय केल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होतो. अनलॉक झाल्यानंतर तुमचं जी त्रुटी आहे किंवा जो ग्रेव्हियन्स आहे तो कसा सॉल्व्ह करायचा. बघा, या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉक झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टॅब्स दिसतील, है ना. आता या स्टुडंटचं काय केलेलं होतं, त्यांना रिसिप्ट अपलोड केलेली होती. ओके, आणि रिसिप्टच्या ऐवजी आता त्याला काय करायचं आहे, ओरिजिनल व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. तर तो काय करेल, या ठिकाणी कॅटेगरी डिटेलमध्ये जाईल. कॅटेगरी डिटेलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा, जी कास्ट व्हॅलिडिटी आहे यानं सिलेक्ट काय केलं होतं, अप्लाइड बट नॉट रिसीव, है ना. तर त्यानं काय करायचं आहे, क्लिक आता अवेलेबल वरती क्लिक करायचं आहे. बघा, अगोदर त्याच्याकडे रिसिप्ट होती म्हणून त्यानं काय केलं, अप्लाइड बट नॉट रिसीव. ओके. आता एखादा विद्यार्थी असेल की त्यानं जनरलमध्ये फॉर्म भरला होता. ओके, आणि त्याची व्हॅलिडिटी आली आता. तर तो आता रिझर्वमध्ये जाऊन त्याची कॅटेगरी सर्व डिटेल टाकू शकतो. आणि त्याचं जे ऑप्शन फॉर्म, सॉरी ऑप्शन फॉर्म नाही, काय तर जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करून तो परत त्याच्या कॅटेगरीमध्ये पण जाऊ शकतो, है ना. आता या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त त्यानं व्हॅलिडिटी रिसिप्टवरती केली होती म्हणून तो काय करेल, अप्लाइड बट नॉट रिसिव्हच्या ठिकाणी अवेलेबल करेल. ठीक आहे, अवेलेबल केलं. त्यानंतर पुढे जे आहे या ठिकाणी नो नो केलेलं आहे आपण ऑलरेडी. आणि इथे बघा, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी हे तर ऑलरेडी आलेलं आहे. सेव्ह अँड प्रोसीड आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे मार्क वगैरे ते सर्व ऑटोमॅटिक त्याचे येणारच आहेत. हे पण कन्फर्म करूया. कन्फर्म केल्यानंतर आता डॉक्युमेंटच्या ठिकाणी जाईल. बाकी जे सर्व हे आहे हे तर आपलं ओरिजिनल जुनंच आहे. पर्सनल डिटेल वगैरे सर्व या ठिकाणी. आता फोटो जो आहे तो फोटो तर ऑलरेडी आहेच केलेला त्यानं, सेव्ह अँड प्रोसीड. आता फक्त डॉक्युमेंटच्या ठिकाणी त्यानं रिसिप्ट जिथं अपलोड केली होती त्या ठिकाणी व्हॅलिडिटी अपलोड करायचं ऑप्शन येईल त्याला. ओके, बघा इथे फेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, है ना. तर याचं ऑप्शन आलेलं आहे. आता व्हॅलिडिटी या ठिकाणी आपण क्लिक करूया. आता इथे बघा, इज द CVC सर्टिफिकेट डेट आफ्टर एक, आता 1 ऑगस्ट 2020च्या नंतरचा आहे का, तर ऑब्व्हियसली आहे. ओके. त्यानंतर इथे जो आहे तुमचा कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जो कास्ट सर्टिफिकेटच्या वरती असतो बघा, ED 2000. आता याचं 26 असेल आणि पुढती नंबर आहे, है ना. तर तो वाला नंबर इथे टाकायचा आहे, है ना. आता हा नंबर आपल्याला टाकायचा आहे तर नंबर टाकूया. आता हा नंबर असतो कुठे आहे, तर बघा तुमची व्हॅलिडिटी जी आहे तिथं वरती बारकोड जो आहे तो बारकोडच्या खाली हा नंबर असतो. ठीक आहे. हा नंबर टाकल्यानंतर आपण फेच सर्टिफिकेट करूया. ओके. आता इथे काय म्हणताय, हे लॉग आउट झालेला आहे. एक मिनिट, परत लॉग इन करूया. आता या ठिकाणी आपण परत तो नंबर टाकला आणि फेच केलं तर या ठिकाणी काय आलं, तर सक्सेसफुल झालेला आहे. ओके. आता इथे बघा, त्याचं प्रिव्ह्यू पण दिसेल, है ना. आणि हे सर्व काय झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे आपल्याला. आता आपण व्हॅलिडिटी अपलोड केलेली आहे. ठीक आहे. जर तुमची स्कूल लिव्हिंग म्हणजेच स्कूल लिव्हिंग नाव आहे तिथे, कॉलेजची जर लिव्हिंग सर्टिफिकेट आलं असेल तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता, कारण ऑलरेडी इथे टॅब अवेलेबल आहेच. किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस पण केलं तरी चालतं. आता बघा इथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ना, इथे व्ह्यूवरती जर क्लिक केलं आपण तर हे तुम्हाला दिसून जाईल. ओके. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं तुम्ही याचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. आता जर तुमची डिप्लोमाची लिव्हिंग आली असेल तर ती पण तुम्ही आताच अपलोड करू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्या ठिकाणी पण तुम्ही अपलोड करू शकता. आता इथे त्याचा फॉर्म जो आहे तो अनलॉक झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. ओके, ठीक आहे. तर मॅन्डेटरी नाही आहे बघा, इथे स्टार दिले का तुम्हाला? नाही आहे, त्याच्यामुळं हे नसलं, नाही अपलोड केलं तरी चालेल. ठीक आहे. हां, तर असेल तर अपलोड करा, नसेल तर राहिलं तरी चालेल. नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म जो असेल तो सबमिट झाला असेल. आता बघा, कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला रिसबमिट टू SC म्हणजे स्क्रुटिनी असं ऑप्शन येईल, तेव्हा तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. ओके, रिसबमिट केल्यानंतरच तुमचा फॉर्म अनलॉक होईल, है ना? अनलॉक व्हायला पाहिजे सबमिट केल्यानंतर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा सेशन एक्सपायर झालेला आहे त्याच्यामुळे. तर बघा, शेवटी सगळं सबमिट केल्यानंतर तुमचा युअर फॉर्म इज लॉक असं यायला पाहिजे. EFCला तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि युअर फॉर्म इज लॉक असं यायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट झाला असं समजायचं, म्हणजे तुमचा फॉर्म लॉक पाहिजे नंतर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा ग्रेव्हन्स सबमिट करा आणि नंतर तुमचे जे फॉर्ममध्ये जे चेंजेस होते हे चेंजेस होतील आणि तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल ॲज या कॅटेगरीमध्ये. जे तुमचा हॅश डॉलर याची सिम्बॉल आहे ते पण निघून जातील आणि जर तुमची कॅटेगरी कन्व्हर्टेड झालेली असेल तर ते पण तुमची ओरिजिनल कॅटेगरीमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुमच्या पर्सेंटेजवरनं, तुमच्या फायनल मेरिट नंबरवरनं तुम्हाला कॉलेजेस सर्च करावे लागतील. आता हे पर्सेंटेज कन्सिडर न करता तुम्हाला काय करावं लागेल, फायनल मेरिट नंबर जो असेल तो नंबर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला तुमची कॉलेजेसची लिस्ट बनवायची आहे. कारण मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे जे मेरिट नंबर आहेत याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे पर्सेंटेजचा, है ना? आणि त्यावरनं तुम्हाला बघा, मेरिट नंबरवरनंच तुम्हाला हे करायचे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो नंबर होता आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जो नंबर असेल त्याच्यामध्ये चेंज येऊ शकतो. डेफिनेटली चेंज येणार, तोच नंबर राहणार नाही, है ना? त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या पर्सेंटेजवरनं, तुमच्या वॅकन्सी सीट मॅट्रिक्सवरनं, तुमचे होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी या सर्व गोष्टी तुम्हाला कन्सिडर करून तुमचा ऑप्शन फॉर्म भरावे लागेल. तुमचा जो मेरिट नंबर असेल त्याच्या वरचे कॉलेजेस, त्याच्या खालचे कॉलेजेस हे पण कन्सिडर करावे लागतील तुम्हाला आणि अशा पद्धतीनेच ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. एका कॅप राऊंडमध्ये तुम्ही जवळपास 300 कॉलेजेसचे ऑप्शन भरू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्हाला जर लिस्ट रेडीमेड पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. ओन्ली 999मध्ये तो अवेलेबल आहे. तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार आमचे एक्सपर्ट टीमकडनं तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल. त्याच्यामध्ये तुमचे जे फेवरचे कॉलेज आहेत ते पण आम्ही कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्या मार्कनुसार कॉलेजेस जे आहेत ते ॲड करू. ठीक आहे. ही जी स्कीम आहे फक्त फर्स्ट राऊंडसाठी राहणार आहे. सेकंड राऊंडपासून आम्ही ती स्कीम घेणार पण नाही. कारण 90 to 95% जागा ह्या कॅप राऊंड 1 मध्येच फुल होतात. ऑलरेडी तुम्ही जर बघितलं असेल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स, तर प्रत्येक कॉलेजला हार्डली 6 ते 8 जागा शिल्लक आहेत. किती? 6 ते 8 आणि त्या 8 मध्ये पण 2 ज्या आहेत त्या EWSच्या आहेत. EWSमध्ये दुसरा कॅन्डिडेट कोणीही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. कॅटेगरी वाईज जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जागा अवेलेबल दिसत नाहीत. ही कंडिशन आहे. तुम्ही मागचे कट ऑफ बघा लास्ट इयरचे, त्याची पण लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकली होती. व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तुम्ही करा. परत मी त्या ठिकाणी लिस्ट टाकतो. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या कट ऑफ ची लिस्ट जी आहे ती अवेलेबल असेल. त्यामुळं ग्रेव्हियन्स जो आहे तो ग्रेव्हियन्स व्यवस्थित सबमिट करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये परत जाल, कन्वर्ट व्हाल. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. उद्यापर्यंत ग्रेव्हियन्सचं आहे, तर तुम्ही उद्या पर्यंत तुम्ही तुमचे जे चेंजेस आहेत ते करून घ्या. ओके, तर जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करा. त्याचा रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेल.
ठीक आहे. आणि जर ॲप डाउनलोड केलं नसेल BCS सर एज्युकेटर तर प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ती ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 2 कोर्स लॉन्च दिसतील. एक जो आहे तो 999 वाला आहे. त्याच्यामध्ये आम्ही लिस्ट प्रोव्हाईड करू. तुम्हाला पर्सनल गाईडन्स पण त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि दुसरा जो कोर्स आहे तो आहे प्रो लेव्हलचा. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर पूर्ण तुमची प्रोसेस जी आहे ते 4ही कॅप राउंड आम्ही भरून देऊ आणि त्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस राहतील तुमच्या पर्सेंटेजवरनं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता लास्ट इयरची मी केस सांगतो. आमच्याकडे जवळपास जेवढे कॅन्डिडेट होते त्याच्यामधले एक कॅन्डिडेट असा होता की त्याला पर्सेंटेज कमी होतं. त्यांना आम्ही 2-3 राउंडमध्ये सांगितलं की दुसऱ्या ब्रँच पण टाका. बट नाही, त्यांना कॉम्प्युटर आय-टीच पाहिजे होती, आहे ना? तर 2 राउंड झाल्यानंतर परत ते म्हणत की आम्हाला दुसरी ब्रँच कोणती मिळेल ते चालेल. मग तेव्हा जागा वगैरे शिल्लक नव्हता. तर असे मागच्या वेळेसचे एक कॅन्डिडेट आमचा आहे, त्याचं आम्ही करून राहिलो आणि जे मागच्या वर्षी पासआउट झालेले विद्यार्थी आहेत, असे जवळपास 19 मुलांनी तो कोर्स परचेस केलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं पण आम्हाला हे बघायचं आहे आणि आता जे आहे यावर्षी पासआउट झालेली मुलं तुम्हाला जर पर्सेंटेज चांगले असेल, तुम्ही जर रिसर्च वगैरे प्रॉपरली करू शकत असाल, तर तुम्ही डेफिनेटली तुमची लिस्ट बनवा. कारण तुम्ही स्वतःची जेवढी लिस्ट बनवू शकता चांगली, तेवढं दुसरं कोणी तुमच्यासारखी लिस्ट बनवू शकत नाही. ठीक आहे. बट आमच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे त्यानं आम्हाला तुमच्या पर्सेंटेजवरनं आम्हाला ती लिस्ट बनवणं सोपं जाईल, है ना? त्यामुळे जर हेल्प लागत असेल तर तुम्ही ते करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.